हाँ ये कर लो पहले। मित्रांनो फोन फुटला डर गई। पण दाखवायचं नाही मित्रांनो, बिंदास यायचं खाली फुल एकदम. तर मित्रांनो नारायचं कारण मी तुम्हाला सांग. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर ब्लॉग बनवायचं कारण हे की आज आम्ही चाललोय स्कूल फ्रेंड सर्व ट्रिप साठी. आणि ट्रिप पण अशी तशी नाही होणार आहे, खूप एक्साइटिंग होणार आहे मित्रांनो. तुम्हाला हळूहळू व्हिडिओ मध्ये कळेलच. आणि शिवाय मी नारळ सुद्धा घेतलाय आणि या नारळाचा काय उपयोग आहे तुम्हाला ब्लॉग मध्ये कळेलच मित्रांनो. नारळाचा आज खूप खास रिझन आहे आम्ही घेण्याचा, तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे कळेलच. तर मी आता लेट नाही करत कारण ट्रेन आमची ऑलरेडी लेट आहे. तर मी जातो आता आणि मग जाऊन तुम्हाला फ्रेंड्सला भेटवतो. स्टेशनला आता आलोय, ऑलरेडी लेट झालेलं आहे. जी 10:15ची ट्रेन होती ती ऑलरेडी गेलेली आहे. आता 10:30ची ट्रेन आहे. 10:30 पण वाजायला आले पण ट्रेन काय अजून गेली नाही. इंडिकेटरला पाहिलं आम्ही तर. आणि माझे फ्रेंड्स सुद्धा आलेले सगळे. मी तुम्हाला आता फ्रेंड्सला जाऊन भेटवतो. आणि मित्रांनो ब्लॉग आहे ना पूर्ण बघा. नारळ आहे ना, नारळ त्याची खूप मजा येणार आहे. नारळाचं मी तुम्हाला सांगेन तिकडे गेल्यावरती आणि दाखवतो. आता मी तुम्हाला फ्रेंड्स दाखवतो कोण कोण आपले मित्र आलेले. हे बघा, हे मित्रांनो ही आहे अंजली, हाय दिप्या, ही आहे वैष्णवी. सॅड काय वैष्णवी. हा मयूर. मयूर कुठं चाललाय, कुठं. अरे खुश खुश आहे का नाही. तुझ्यामुळे प्लॅन कॅन्सल झालेत मागचे प्लॅन. आपला हा कितवा प्लॅन आहे रे. 17 से 17 नाही एवढं नाही रे, एवढं नाही कॅन्सल झाले. सक्सेस पहिलाच झालाय. झाले 17 प्लॅन. सक्सेस पहिलाच पण नाही झालं. आम्ही नारळ हार घालणार आहे. नारळ फोडायचा. नारळ हे बघा सगळे तुम्हाला ऐकायला येत असेल मित्रांनो. नारळ नारळ हा नारळाचा काय विषय आहे ना, आम्ही तिकडे स्पॉटवर गेल्यावरती मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. आता आम्ही हे 4 जण आहे, एक 5 जण म्हणजे मला मिळून 5 जण आहे. आता ट्रेनचा आम्ही वेट करतोय. ट्रेन आल्यावरती मग मी तुम्हाला तिकडे जातो आणि मग कंटिन्यू करून सांगतो की नारळाचा विषय काय आणि आमचा प्लॅन वगैरे सगळं मी डिटेलमध्ये सांगतो. पहिले इथून निघतो, तिकडे गेल्यावरती मग तुमच्याशी बोलतो. तेव्हा ट्रेन आली मित्रांनो आणि यांची बडबड बघा, अजून पण बडबड सुरू आहे. फर्स्ट टाइम जात आहेत पिकनिकला. बघूया आता ट्रेन आली मित्रांनो. मग तुम्हाला आता जरा ट्रेन मधून सिनेमॅटिक शॉट दाखवतो आणि मग स्पॉटवर गेल्यावर कंटिन्यू करतो. वांगणी स्टेशनला आता आलोय आपण. आणि हे बघा आपली पब्लिक, त्या पोरींना लागली भूक. ते बघा पुढे पुढे चालले, दाखवतो मी तुम्हाला. ते बोलतात ना पोरींना भूक कंट्रोल होत नाही, तसंच प्रकारे. आणि आज मी प्रत्यक्षात पाहिला पण आहे. आत्ताशी सकाळ झाली आहे मित्रांनो. बघा आत्ताशी 10 वाजलेत, 10 नाही सॉरी 11 वाजलेत. आणि बघा ते लगेच खायला पण बसलेत तिकडे. खरंच पोरींना भूक कंट्रोल होत नाही. बघा लगेच खायला पण बसले. भूक लागली. बघा भूक लागली पोरींना लगेच. वडापाव आणलाय, थँक्यू. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 सांगतो, व्हिडिओ बंद झाल्यावर सांगतो. एक जलद गाडी जाणार आहे. बघा वडापाव वाटप सुरू झालाय. लाईन ओलांडू नका. इडली खायची. के किनारे से दूर. अबे साले. मित्रांनो स्टेशनवरून बाहेर आल्यावरती हे आपलं स्टेशनवरती बाहेर आल्यावरती मित्रांनो तुम्हाला हे ऑटो स्टँड दिसेल. V5 फिटनेसच्या समोरच रिक्षा स्टँड आहे. आता रिक्षामध्ये बसतो आम्ही आणि त्या स्पॉटला जायसाठी कसं जायचं वगैरे तुम्हाला सांगतो. आता आधी रिक्षामध्ये बसतो. मित्रांनो आता आम्ही रिक्षामध्ये बसलोय, दादा आम्हाला घेऊन जातोय. तर खाली स्पॉटवर गेल्यावर मी तुम्हाला बाकीचं सांगतो पूर्ण डिटेल. मित्रांनो लास्टपर्यंत ब्लॉग बघा, डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगेल कसं यायचं अँड ऑल. तर आता पहिले पोहोचतो आणि मग बोलतो. हाँ ये कर लो पहले।
मित्रांनो आपण आता वॉटरफॉलच्या स्पॉटवरती आलोय. ही इथून स्टार्टिंग आहे मित्रांनो. आणि तुम्हाला सांगायचं राहिलं मित्रांनो, तुम्ही ऑटोवाला डायरेक्ट तुम्हाला वॉटरफॉलच्या एंडिंगला सोडतात, म्हणजे जिथून वॉटरफॉल चालू होतं ना तिथंच तुम्हाला ते सोडतात. आणि रिक्षावाल्यांनी मित्रांनो आमच्याकडनं 100 रुपये घेतले. आधी ते लोक तुम्हाला जास्ती रेट सांगतात, पण तुम्ही 3-4 लोक बार्गेनिंग वगैरे करून, पोरगी असतील ना तर एक नंबर काम. बार्गेनिंग खूप आसान, म्हणजे खूप इझी होतं बार्गेनिंग करायला. तर तुम्ही बार्गेनिंग वगैरे करून 100 रुपयामध्ये 3 किंवा 4 लोक बसवू शकतात. म्हणजे पर हेड 30 रुपये वगैरे पडेल. खूप म्हणजे बेटर पडेल तुम्हाला, कारण हे अंतर खूप जास्ती आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही ऑटोने जा, डायरेक्ट तुम्हाला वॉटरफॉलच्या स्टार्टिंगला सोडतात ते लोक. तर आता आम्ही इथे आलोय. माझे मित्र जे आहेत ते चकण्या घ्यायला गेलेले आहेत, म्हणजे छोटा मोठा चटरपटर खायला, कारण वरती काय भेटणार नाही. तर आता इथून स्टार्टिंग होते. मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं सांगत राहील. हे बघा फोटोशूटसाठी रेडी झालेत. मी पण आता वरती जातो. वातावरण खूप मस्त आहे आणि असं वातावरण बघून मला एक गाणं आठवतंय मित्रांनो. जीवन सफर करा मस्ती, तो स्टार्टिंग पॉइंट. आणि इथून आता आपला ट्रेकिंग सुरू झालाय. हळूहळू मी तुम्हाला दाखवतो. तसं गेले आपली पब्लिक पुढे आणि ही स्लो ट्रेन हळूहळू येते पुढे. ही गाडी, ही फास्ट ट्रेन आहे, ही स्लो ट्रेन. आता इथून मित्रांनो त्यांनी दादानी सांगितलं आपल्याला एक 5 मिनिटावरती चालायचंय. 5 ते 10 मिनिटं तुमच्या चालण्यावरती आहे. धावत गेले तर 5 मिनिटात, चालत गेले तर 10 मिनिटात. खूप मित्रांनो भारी वातावरण आहे. जंगल साईड आहे थोडी मित्रांनो. तर सेफली जायचं आपल्याला इथून. आता बघा ऑलरेडी पब्लिक वरती गेली आहे. हळूहळू जायला लागेल मित्रांनो. स्लिपरी एरिया. हा भाई बोल ना. ही स्लो ट्रेन, फास्ट चला. पाऊस पडायला पाहिजे. पाऊस थांबलाय आणि दादाने आम्हाला सांगितलं मगाशी की इकडे खूप पाऊस पडतो, कारण की डोंगराच्या जवळ भाग येतो हा, त्यामुळे इथे खूप पाऊस पडतो. तर आता वरती जातो आणि बघतो धबधबा वगैरे. काय झालं मयुरी, तुला भीती वाटते बाई? अरे बोल की काय तर. हे बघा मित्रांनो, तो रस्ता बघा कसा आहे, म्हणून सगळ्यांची भीती वाटते. चला चला, हात पकडून घेऊन चला. लहान पोरं पण आहे आपल्या सोबत, काळजी घ्यायला पाहिजे आपण आपल्या लहान पोरांची. चला चला, हळूहळू चला रे. अरे भाई थ्रिलर आहे मित्रांनो. ही तीच पोरगी आहे जिला वॉटरफॉलला जायचंय पण ट्रेकिंग नकोय. कौन है ये लोग, कहां से आते हैं? हे रिस्की नका घेऊ. बघा शेवाळ आहे, पाय बी सटकेल. बघा रिस्की जागा आहे मित्रांनो. खाली पडला तर डायरेक्ट दरी आहे. धबधब्याजवळ आपण आलेलो आहे. तुम्ही आता ब्लॉग मध्ये बघितलं असेल, लहान पोरं घाबरतायत. तर बघूया आता, हळूहळू जातोय आपण. स्लिपरी एरिया आहे. मी पण जरा स्लो स्लो चालतोय. जरी मी क्रॉक्स घातले असेल तरी पण आपल्याला काळजी घेऊनच जायचंय. धबधबा आता आलाय, मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. खूप मजा मस्ती वगैरे चालू आहे. बघूया आता. खाली बघा मित्रांनो, मोठा आहे धबधबा. आपला धबधबा आलाय मित्रांनो बघा. आता जातो आम्ही खाली वगैरे हळूहळू आणि मग एक्सप्लोर करतो. मित्रांनो फोन फुटला. मित्रांनो हा छोटासा असा वरती बसून फोटोशूट वगैरे करायला जागा आहे इथे. हे बघा अजून आम्ही इथेच आहेत. हे लोक अजून पुढे गेले नाही. आणि एक सीन झाला मित्रांनो, फोन माझा फुटला. तुम्हाला दिसेल पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो मी. खूप बेकार सीन झाला मित्रांनो. आल्या आल्याच पनोती लागली. तर इकडे फोटोशूटला वगैरे जागा आहे. हे लोक बघा टाइमपास करतात, त्याच्यामुळेच झालं मला वाटतं. इकडे बसून बिसून फोटो काढायला. आणि मित्रांनो हा धबधबा ना खाली जातो. मी तुम्हाला आता तिकडनं उतरून दाखवतो. वरतून आहे ना, इथून असं खाली उतरत जायचंय मित्रांनो. मग खाली गेल्यावर मी तुम्हाला मेन जो आपला स्पॉट आहे तो दाखवतो. फोन फुटला मित्रांनो जरा, म्हणून माझा मूड ऑफ झालेला आहे. तर काय बोलते? अरे तुम्ही आहेत तर मूड ऑफ नाही, पण वाटतं जरा मनातून. बघूया आता चला. एवढा आलो, एन्जॉय तर करायचंय. मस्त हा फोटोशूटचा स्पॉट आहे. मी येताना तुम्हाला फोटोज वगैरे काढताना दाखवतो. आता आम्ही पहिले खाली जातो. या पाण्यातून आपल्याला आता जायचंय.
पाणी खूप थंड आहे बापरे. चला आपण जाऊया आता खाली आणि मी तुम्हाला खाली जाऊन दाखवतो. अरे हळूहळू रे. आणखी थोडी वर नाही का? अरे बाबा ही बसली बस नाही, खाली. इथून नका जाऊ. मयुरी खाली बस. इथूनच जावा. फुल ऍडव्हेंचर चालू आहे मित्रांनो. हे बघा आता ही पब्लिक येते बघा कशी हळूहळू वर खाली. बघा फाटे आहे मित्रांनो. फाटे पण आपण दाखवायचं नाही मित्रांनो. बिंदास यायचं खाली. हे बघा स्लिपरी रस्ता आहे. हळूहळू खाली यायचं. माझी पण फाटली आहे मित्रांनो. मी दाखवत नाही तरी. मित्रांनो बघू शकतात वाट कसली डेंजर आहे आपली ही. वाट आहेच नाही मित्रांनो म्हणजे बोलाल तर. पण आपल्याला जन्नतकडे जायचं आहे बघा. जन्नत समोर आहे तुमच्या. या जन्नतकडे जायचं आहे म्हणून आम्ही एवढी रिस्क घेतली आहे. हे बघा हे लोक पण येत आहेत. हे बघा कशी हळूहळू उतरतायत मित्रांनो. जा खाली. मित्रांनो ही बघा जन्नत. हे बघा वाट बघा मित्रांनो. वाट आहेच नाही. हे रिक्स नको घेऊ रे. हे बघा तो दादा येऊन दाखवतोय आता आपल्याला. हे थांब डेमो डेमो दादा डेमो दाखवतोय आपल्याला. पाऊस गेला. अरे इथून रस्ता नाही का? हे हळू रे. थांब त्यांना येऊ दे. जाऊ शकतो ना आपण. हे बघा दादाने आता दाखवलं आपल्याला. ती पोरगी बघा अंजली. तिला लई घाई आहे बघा. गेली फुल एकदम पटापट पटापट उतरते. कसं वाटतंय मित्रा? हे आपल्याला इथे मित्र भेटलेले आहेत. या दोन ताई पण आहेत आणि हा मित्र पण आपल्याला भेटला आता इथे आणि हे त्यांच्यासोबत आलेले आहेत. कसं वाटतंय? खूप छान. तुम्ही आता जाताना इथून जाल. येताना कसं येणार? बहन डर गई, बहन डर. हे दोन मित्र आपल्याला भेटलेले आहेत इकडे. हे यांच्यासोबत आलेले. आता बघा हा या धबधब्यासाठी मित्रांनो एवढा प्रयत्न कशी कासावीस करत सगळे चालले आता. बघूया आपण. मित्रांनो सगळे उतरून झालेत पटापट. मी मागे राहिलो होतो कारण मी त्यांना मागून सपोर्ट करत होतो. आता मी पण हळूहळू उतरतो. फक्त मित्रांनो पावसाळ्यात स्लिपरी कपडे नाही घालायचे. स्लिपरी शूज नाही घालायचे. फक्त प्रॉपर तुम्ही घालून या शूज म्हणजे तुम्ही बरोबर उतरू शकाल. पण असं नाही मित्रांनो सटकत आहे कारण की पाऊस खूप पडलाय त्यामुळे सटकत आहे. जातो मी पण आता. बघा ज्याच्यासाठी एवढी धडपड केली मित्रांनो तो बघा तो स्पॉट. मित्रांनो तो धबधबा आता आपला एन्जॉय करून झालाय. परत आता या वळणा वाटातून आता आपण वर चाललो. हे बघा आता हे असं वरती चढायचं आपल्याला आणि वाट बघा. हे बघा चालले मित्रांनो कसे वरती. इथे एन्जॉय करून झालं धबधबा. आता आपण वरती सेम असं छोटासा असं धबधब्यासारखं आता आपण तिकडे चाललोय. मी पण आता जातो आणि मग तिकडे जाऊन तुम्हाला बाकी दाखवतो. हे बघा वाट बघा मित्रांनो. दिप्या मजा येते का? म्हणून मित्रांनो सांगतो पोरींच्या नादी लागू नका. बात तो सही है. इथे भुट्टेवाले पण आहे. भुट्टे खाऊ शकतात तुम्ही. आता बघा मित्रांनो ते बघा ते दादा वगैरे बसलेत. तिकडे जायचं आता आपल्याला. चला आपण आता तिकडे जाऊया. मित्रांनो तो समोर आता मी तुम्हाला दाखवलं तो छोटासा वॉटरफॉल आणि इकडे आता आम्ही अजून दादाने काय सांगितलं आम्हाला इकडे जावा पुढे
तर असे छोटे छोटे वॉटरफॉल टाईप तुम्हाला जाताना दिसेल. तर आता मी जातो आणि तिकडे पण दाखवतो तुम्हाला काय काय पुढे. चला चकना आलाय, चकना आलाय. काय आणला चकना रे दिप्या? चकना काय आणलं रे दिप्या? दाखव. चिटोस आणले. हा चकना आलाय आपल्या मित्रांनो. हे बघा मित्रांनो, हे असं वाहतं पाणी इथून. तर वरती फोटोज साठी खास जागा आहे. आम्ही आता चाललोय. मोठा धबधबा नाही, पण हे असे छोटे छोटे ओढे नाही काहीतरी बोलतात त्याला, कमेंट करून सांगा. हे बघा असे छोटे छोटे वरती आहेत. तर आता जातो आम्ही, फोटोशूट वगैरे करतो. या रोडनी पण येऊ शकता मित्रांनो. आम्ही या साईडने आलोय, जाताना या साईडने जाऊ. हे बघा मित्रांनो, इथून वरती आल्यावरती ना हा असा धबधबा आहे. हे बघा इथे पण तुम्ही एन्जॉय करू शकता. हे बघा तिकडे त्या पोरी पण एन्जॉय करतायत. आणि हा आम्ही स्पॉट पकडून ठेवला. जिथे शेड बसले कडक कडक. हा 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 बम बोले. गावठी देणारच नाही. अरे विचारलं मी फक्त. गावठी कोंबडी येतोय. आणि तुम्ही सुद्धा इथे येऊन मित्रांनो एन्जॉय करू शकता. मी तुम्हाला सजेस्ट करेल, तुम्हाला खाली नसेल जायचं ना, तर या रोडनी मी आता तुम्हाला दाखवलं ना, जाताना मी तुम्हाला परत दाखवतो. मस्तपैकी इकडे जर फॅमिली सोबत एन्जॉय करायचं तर तुम्ही काही छोट्याशा ठिकाणी जाऊ शकता. वरती बघा त्या पोरी आहे मित्रांनो, तिकडे पण तुम्ही जाऊ शकतात एन्जॉय करायला. बाकी आता आम्ही इथं फोटोज आणि व्हिडिओज वगैरे काढतो आणि त्यानंतर मी खाली जाताना तुम्हाला दाखवतो. मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल, खाली पण एन्जॉय करायला आहे मित्रांनो. तिथं बसून वगैरे फोटोज वगैरे काढू शकतात आणि इकडे पण तुम्ही काढू शकतात फॅमिली सोबत जर तुम्ही येत असाल ना, तर एक नंबर स्पॉट आहे मित्रांनो. इथे पण आमचे फोटोशूट वगैरे करून झाले. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. एक नंबर मजा येते. आणि पाऊस पण आता चालू झालाय, मोबाईलची वाट लागेल म्हणून मी आता कॅमेरा बंद करतो आणि खाली जाताना तुम्हाला दाखवतो. आमचं एन्जॉय वगैरे करून झालंय. नारळाचा विषय मित्रांनो राहिलाय. नारळाचा विषय मी तुम्हाला खाली जाऊन सांगणार आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. आणि जेवणार वगैरे आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. आता आम्ही खाली जाताना तुम्हाला दाखवतो. सगळे एन्जॉय वगैरे करून झालंय आपल्या मित्रांनो. चला आता खाली जाऊ. हा बघा मित्रांनो, तुम्हाला बोललो तसं हा आता आम्ही इकडे फोटोज वगैरे काढत होतो. इकडे खाली पण तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता. खूप छान फोटो येतात मित्रांनो. आणि आम्ही आता जाताना दुसऱ्या रस्त्याने जातोय. यायचा आपला पॉईंट हा आहे, यायचा वरती पॉईंट. आणि जाताना आम्ही इकडनं या रस्त्याने सेफली जातोय आता. तर मित्रांनो आता त्या दादाचा फोन आलाय, कारण इथे काही जेवाय वगैरेसाठी नाही आहेत. जर तुम्ही येत असाल ना, तर घरून जेवण वगैरे घेऊन या मित्रांनो. आम्ही आलो नव्हतो कारण जास्ती. एक मिनिट उतरतो मी पहिले खाली. जास्ती भूक वगैरे नव्हती मित्रांनो म्हणून आणलं नव्हतं. तर त्या एका दादाला आम्ही सांगितलेलं जेवायचं. तुम्हाला आम्ही आता गेल्यावरती भेटवतो तिकडे. पहिले जातो इथून खाली. हे बघा हा या रस्त्याने मित्रांनो दगड आहे आणि इथून येताना ही अशी वाट आहे. म्हणजे तुम्ही इकडनं इझिली खाली उतरू शकतात. फुल ट्रेकिंगचा फील आहे मित्रांनो. हे बघा आम्ही जिथून सुरुवात केली तिकडे आलोय आता मित्रांनो. आता मी खाली जातो आणि त्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करतो. मित्रांनो सगळं एन्जॉय वगैरे करून झालंय आपलं. आणि आता आम्ही रिक्षाने इकडे आलोय. दादाचं एक घर आहे म्हणजे इथे एक छोटंसं असं. तर त्यांना आम्ही सांगितलं होतं जेवायचं पण सोय करून ठेवायला. तर जेवायला खूप काय काय भारी भारी त्यांनी दिलेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो. ही आहे नॉनव्हेज थाली मित्रांनो. हे बघा. आणि ही आहे व्हेज थाली. जेवायला भूक लागली आहे पोरांनी जेवायला चालू केलं. व्हेज मध्ये तुम्हाला जे पाहिजे ती भाजी तुम्ही सांगू शकता दादाला. दादा बनवून देईल ही नॉनव्हेजची थाली. नंबर आम्ही व्हिडिओमध्ये सांगतो. तेव्हा जेवायला चालू झालंय. आता मी पण जेवायला बसतो. तर या दादाने सगळी सोय केली आपली. काय तुम्हाला जर यायचं असेल ना इथे तर दादाशी कॉन्टॅक्ट करा. मस्तपैकी त्यांचं घरबीर आहे मित्रांनो, एकदम घरच्यासारखं आहे. फॅमिली पण येऊन तुम्ही शकतात मस्तपैकी. आहे बघा आरामशीर बसून खाऊ शकतात इकडे. तर जेवतो आता मी पण. दादाचा नंबर मेन्शन करून देतो, तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता इथे आल्यावर. आता मी जेवतो आणि मग तुमच्याशी बोलतो. तर मित्रांनो नारळाचं कारण मी तुम्हाला सांगतो. आता एवढ्यापासून मी बोलतोय नारळ. तर नारळाचं कारण मित्रांनो हे होतं की आम्ही सर्व ना लहानपणापासून सोबत आहे.
ठीक आहे. लहानपण अजून सोबत आहे, 10वी पर्यंत सगळे सोबत होते. नंतर यांना पंख फुटले. हे बघा हे चेहरे बघा, यांना नंतर पंख फुटले आणि हे सगळे कॉलेजला सगळे वेगळे झाले होते मित्रांनो. गजब बेइज्जती है. आणि आता 3-4 वर्षानंतर काय योगायोग झाला, सगळे पोरं जे आहेत ना आम्ही स्कूल फ्रेंड्स परत एकत्र आलो. आणि ना आम्ही 3-4 महिन्यापासून प्लॅन करतोय कुठेतरी फिरायला जायचा, पण तो प्लॅन काय होत नाही. आता तुम्हाला ऐकवतो मी. नारळ फोडण्याचा विषय असा की आम्ही 3-4 महिन्यापासून प्लॅन करतोय फिरण्याला जायचा. तर फार्म हाऊसचा प्लॅन कॅन्सल झाला, वॉटरफॉलचा प्लॅन कॅन्सल झाला, परत अजून कुठे शिर्डी बाबा, शिर्डी तर मेन होता. कॅन्सल झाला. असे 3-4 प्लॅन कॅन्सल होत आले. तर तो हा पहिला प्लॅन सक्सेस होतोय. या प्लॅनला पण किती वेळ लागला? खूप टाइम झाला. झाले ते आठवडाभर झालं. आठवडा तरी झाला. 2 आठवड्याच्या वर. 2 आठवड्यामध्ये 3दा कॅन्सल झाला. बघा मित्रांनो, फिक्स झाला. आम्हाला फक्त आहे बघा, आम्ही सगळे पोरं जवळच राहतात, लांब कोण राहत नाही. तरी पण भेटायचं असेल ना तरी पण नाटकी 5 असतात. मिनिटाच्या अंतरावर राहतात. मी फक्त लांब आहे बाकी. हा, ही फक्त एक पोरगी लांब आहे. ऍड्रेस सांगू शकत नाही तर तुम्ही लगेच जाल म्हणून. लाजली पोरगी. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो कारण म्हणजे मेन काय फोडायचं नारळ. तर आता तुम्ही ऐकलं असेल आमचे प्लॅन कॅन्सल होतात सगळे. आणि हा प्लॅन करायचा होता आम्हाला. कल्याणपासून फक्त 4 स्टेशन आहे, तरी सुद्धा प्लॅन आमचा काय होत नव्हता. तुम्ही आता यांच्या तोंडून ऐकलं तर आमचा हा प्लॅन जो आहे ही आमची फर्स्ट ट्रिप आहे मित्रांनो. स्कूल पासून आम्ही सगळे सोबत आहेत. तर काय सांगू तुम्हाला, स्कूल पासून सोबत आहे. आणि नंतर तुम्हाला सांगितलं जसं यांना पंख फुटले, हे सगळे गेले दुसरीकडे. आणि त्यानंतर सगळे योगायोगाने 3-4 वर्ष सोबत आले. पण सक्सेसफुल प्लॅन हा आजचाच झालाय मित्रांनो. तर ही सक्सेस झाला प्लॅन आमचा, म्हणून मी भागीरथी वॉटरफॉलला आम्ही आलेलो आहोत. अच्छा, हे बघा ते सांगायचं राहिलं माझं. वांगणीला भागीरथी वॉटरफॉलला आम्ही मित्रांनो आलोय. मित्रांनो गणपती बाप्पाचं नाव घेतो आणि नारळ फोडतो. म्हणजे आमची जी ट्रिप आहे ना सक्सेसफुली झाली आहे मित्रांनो. थोडा माझा मोबाईलचा इश्यू झाला पण ठीक आहे. तर सक्सेसफुल झाली आहे ट्रिप. अशाच ब्लॉग आमचे येणार आहे, असेच आम्ही सोबत मिळून फिरणार वगैरे आहेत. ही आपली अशाच पब्लिक प्रकारे अनेक ट्रिप अजून होऊ देत. येस, अशाच सक्सेसफुल ट्रिप आपल्या होऊ देत. आणि हा पहिला नारळ फोडून मी या ट्रिपचा श्री गणेश करतो, म्हणजे एंड करतो. हा सुरुवातीला फोडायचा असतो पण मी आता लास्टला फोडतोय. कोई बात नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय अबे क्या बोल रहा है? पिलियन बोल, पिलियन. जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया. आपल्याला देवाला इथंच फोडो ना मग. तर मित्रांनो आपली ट्रिप सगळी झाली आहे मस्तपैकी. आणि नारळ बिरळ पण फोडलाय, मस्त श्री गणेश झालाय देवळासमोरच. आता आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करतो. ब्लॉग आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार आहे. येणार ना सर्वे परत? हो. हीच गँग आपल्या सोबत राहणार आहे. अजून 1-2 मेंबर वाढतील पण ही गँग चेंज नाही होणार आहे मित्रांनो. स्कूलची जेव्हा पण ट्रिप जाणार ना आमचे बेस्ट फ्रेंड, तेव्हा हे सगळे सोबत असणारच आहे. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. बाय बाय, टाटा, गुड बाय.